गौतम, संत चारवाक्य, मोहम्मद पैगंबर साहेब, गुरु गोविंद सिंग, संत नामदेव महाराज, या महाराष्ट्राच्या मातीतला खराखुरा संत, संत तुकाराम महाराज, राजमाता जिजाऊ, बहुजनांचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी तुमच्या आमच्यापर्यंत खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज पोहोचवला आणि खऱ्या अर्थाने इथे बहुजनांची चळवळ उभी केली ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, त्यागमूर्ती माता रमाई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, विश्वरत्न विश्वभूषण, तुमचा माझा बाप, या भारत देशाचा उद्धार करता कायदे आजम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी आणि मातांनी इथल्या बहुजनांसाठी किंबहुना सत्यासाठी आपलं आयुष्य वेचलं त्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्या सगळ्यांनाच मानाचा मुद्रा करतो। आजच्या या सभेसाठी आंबेडकरी चळवळीतील पुरोगामी विचारांच्या चळवळीतील मग रिपब्लिकन सेना असेल, BRSSP असेल, ज्या ज्या आंबेडकरवादी संघटनांनी पाठिंबा दिलाय, ज्या ज्या आंबेडकरी संघटनांनी स्वतःचं योगदान दिलंय, सर्वात प्रथम त्या सगळ्याच आंबेडकरी संघटनांसाठी, पक्षांसाठी आणि संघटनांसाठी आपल्या सगळ्यांच्या वतीनं एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। कारण या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी आदरणीय दीपक भाऊ निकालजे यांना पाठिंबा दिला। आजच्या या सभेसाठी मंचकावर उपस्थित आदरणीय सुनीताबाई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चेंबूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार दीपक भाऊ निकालजे, आदरणीय ज्येष्ठ नेते पाटील साहेब आणि सगळेच आंबेडकरी, फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे मंचकावरून उपस्थित सगळेच भीमसैनिक, सगळेच आंबेडकरवादी आणि खास करून दीपक भाऊंना विधानसभेत पाठवणारी ही चेंबूरची मायबाप जनता, एकदा टाळ्या या चेंबूरच्या मायबाप जनतेसाठी झाल्या पाहिजे। कारण महाराष्ट्रामध्ये असा हा एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे की या विधानसभेत, या मतदारसंघामध्ये नीला सैलाब आलेला आहे, नीलाची ताकद वाढलेली आहे। एक मनापासून विश्वास निर्माण होतो की आंबेडकरी चळवळीचा आवाज, आंबेडकरी चळवळीला झेंड्याची आणबाण शान ही 100% विधानसभेत जाणार। आजच्या सभेने तुम्ही दाखवून दिलं, आजच्या सभेने तुम्ही दाखवून दिलं। आत्ताच भीमा आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न मांडला, 80 दिवस आझाद मैदानावरती पोरं उपोषणाला बसली होती, आपली फिलॉसॉफी, स्कॉलरशिप यासाठी आपल्याला एवढा संघर्ष करावा लागतो। जर त्याच विधानसभेमध्ये दीपक भाऊ आमदार असते तो प्रश्न 2 दिवसात सुटला असता। त्यासाठी आपल्याला विधानसभेत आमदार पाठवायचे आहे, दुसऱ्याच्या दारात जाऊन दे माय जोहार करायचं नाही। आपल्याला आपल्या मुलांच्या उत्तम शिक्षणासाठी, आपल्या मुलांच्या स्कॉलरशिपसाठी, आपली मुलं एज्युकेटेड झाले पाहिजे, चांगल्या दर्जाचं शिक्षण घेतलं पाहिजे, यासाठी तुमचा माझा आवाज उठवण्यासाठी दीपक भाऊ विधानसभेत जाणं फार गरजेचं आहे। आमच्या स्कॉलरशिपसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो, आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो। समाज कल्याण विभागाचा निधी फार मोठ्या प्रमाणामध्ये इतर डिपार्टमेंटकडे, इतर खात्याकडे वळवला जातो। हे जर रोखायचं असेल, तुमच्या मुलांचं शिक्षण जर तुम्हाला अबाधित ठेवायचं असेल, शिकवायचं असेल, तर तुम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवाराशिवाय दीपक भाऊ निकालजे यांच्याशिवाय अजिबात पर्याय नाही। जे महापालिकेचे हॉस्पिटल्स आहेत, तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या गोष्टी संविधानात तरतूद करून ठेवल्यात। तुमच्या आरोग्याचा प्रश्न उचलणारा आमदार हा विधानसभेत असणं गरजेचं आहे। मला तुम्ही सांगा, आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटल परवडतात काय? गोरगरीब जनतेला प्रायव्हेट हॉस्पिटल हातावरती कमवणाऱ्याला परवडतात? खासगी हॉस्पिटल अजिबात परवडत नाही। हेच खासगी हॉस्पिटल अत्याधुनिक पद्धतीचे बनले पाहिजे। बऱ्याच चांगल्या वर्ल्ड लेवलच्या
हॉस्पिटलमध्ये सुविधा अजिबात तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि जर या खऱ्या अर्थानं सुविधा पोहोचवायच्या असतील तर तुमचा माझा लोकप्रतिनिधी तिथं विधानसभेत असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये दलितांवरती अन्याय होतात, मुसलमानांवरती अन्याय होतात, भटक्यांवरती अन्याय होतात. या जर अन्यायाच्या विरोधात आवाज उठवायचा असेल, जर एखाद्या माय माऊलीवरती, एखाद्या भगिनीवरती, एखाद्या मुलीवरती ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी कोणीच आमदार विधानसभेतला प्रश्न उपस्थित करत नाही. का करत नाही प्रश्न उपस्थित? अरे लाज वाटते का? अरे लाज वाटते का आमचे प्रश्न उपस्थित करायला? ज्यावेळी आमच्याकडे मतं मागायला येतात त्यावेळी हात जोडून येतात, ज्यावेळी आमच्याकडे मतं मागायला येतात हात जोडून येतात, आणि ज्यावेळी आमचे प्रश्न तिथे विधानसभेत उपस्थित करण्याची वेळ येते तेव्हा कुठेतरी शेपूट घालून हे हरामखोर बाजूला गेलेले असतात. म्हणून मी आवाहन करू इच्छितो की जर तुमच्या हक्काचा माणूस विधानसभेत पाठवला नाही तर लक्षात ठेवा परत बेमाय जोहार यांच्या दारात जाऊन करावा लागेल. आणि यासाठी आपल्याला येत्या 20 तारखेला दीपक भाऊंना फार मोठ्या मताधिक्याने ऑटो रिक्षा समोरील बटन दाबून विजयी करायचं आहे. माझ्यासमोर आपण सगळे बोला, आम्ही दीपक भाऊंना विजयी करणारच, आम्ही दीपक भाऊंना विजयी करणारच. तुम्हा सगळ्यांना रमाईच्या त्यागाची शपथ आहे, तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाची शपथ आहे, तुम्हाला सगळ्यांना शपथ आहे यावेळी एक तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, निळ्या आठवड्याचा, निळ्या विचारांचा, आंबेडकरवादी विचारांचा आमदार विधानसभेत दीपक भाऊच्या रूपाने पोहोचले पाहिजे.